नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ही कथा आहे एका मुलाची ज्याला आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचं होतं. त्याला त्याच्या आजोबांकडून यशस्वी होण्यासाठी काय शिकायला मिळालं, चला तर जाणून घेऊया या कथेतून. एकेकाळी एका गावात 10-12 वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. अनेक वर्षांनी तो मुलगा आपल्या आजोबांच्या गावी जातो. तिथे तो आजोबांसोबत सतत आनंदी आणि हसत खेळत असतो. एके दिवशी खेळत असताना तो मुलगा आजोबांना म्हणाला, आजोबा, मी मोठा झाल्यावर खूप मोठी यशस्वी व्यक्ती होऊन दाखवेल, तर तुम्ही मला यशस्वी होण्यासाठी काही मार्ग सांगू शकाल का? त्याचे आजोबा त्याच्याकडे बघत असतात आणि त्याला म्हणतात, हो. आणि दुसऱ्या दिवशी ते त्याला एका रोपवाटिकेमध्ये घेऊन जातात. तिथे झाडांची छोटी छोटी रोपे मिळत होती. तिथून आजोबा 2 छोटी रोपे विकत घेतात आणि घरी परततात. घरी आल्यावर ते एका मोठ्या कुंडीत एक रोप लावतात आणि ती कुंडी घरात ठेवतात आणि दुसरे रोप ते घराबाहेर लावतात. मग ते आपल्या नातवाला विचारतात, भविष्यात कोणतं रोप मोठं होईल असं तुला वाटतं? मुलाने थोडा वेळ विचार केला आणि आजोबांना सांगितले की आपण घरात लावलेले रोप चांगलं वाढेल, कारण ते रोप घरातील प्रत्येक समस्येपासून सुरक्षित राहील आणि आपण बाहेर लावलेल्या रोपाला सूर्यप्रकाश, वादळ, अतिवृष्टी आणि प्राण्यांपासून धोकाही होऊ शकतो. आजोबा हसले आणि म्हणाले, या 2 रोपांचं काय होतं ते आपण नंतरच पाहूया. आणि तो मुलगा आपल्या गावी पुन्हा जातो. पुन्हा 4 वर्षांनी तो मुलगा आपल्या आजोबांच्या घरी येतो. तेथे आल्यानंतर त्याने आजोबांना पुन्हा विचारले, आजोबा, मागच्या वेळी मी तुम्हाला विचारलं होतं की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही मार्ग सांगू शकाल का? पण तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, पण आता तुम्हाला नक्कीच सांगावं लागेल. आजोबा हसले आणि म्हणाले, नक्कीच, पण आधी आपण काही वर्षापूर्वी लावलेल्या त्या 2 रोपांचं काय झालं ते पाहूया. असं म्हणत आजोबा त्याला त्या ठिकाणी घेऊन गेले जिथं त्यांनी घरात रोप ठेवलं होतं. ते रोप थोडं मोठं झाल्याचं त्याने पाहिलं. मग ते बाहेर गेले जिथं दुसरं रोप लावलं होतं. त्यांनी पाहिलं की त्या लहान रोपाचं आता खूप मोठ्या झाडात रूपांतरण झालं आहे. त्या झाडाच्या फांद्या खूप मजबूत आणि लांबवर पसरल्या होत्या. त्याची सावली पण खूप लांबवर पसरली होती. आता त्या मुलाच्या आजोबांनी त्याच्याकडे बघत त्याला विचारले, आता मला सांग की कोणतं झाड मोठं आणि मजबूत झालं आहे? कोणतं झाड अधिक यशस्वी झालं आहे? मुलगा म्हणाला, आपण घराबाहेर लावलेलं झाड. पण आजोबा, हे कसं शक्य आहे? या झाडाला तर अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागला असेल ना? अनेक संकटाचा सामना त्याला करावा लागला असेल, तरीसुद्धा हे झाड इतकं मोठं कसं काय झालं? आजोबाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तुझं बोलणं बरोबर आहे. आपण बाहेर लावलेल्या झाडाला खूप अडीअडचणींचा सामना करावा लागला असेल, त्याला खूप मोठ्या संकटातूनही जावं लागलं असेल, तरीसुद्धा ते इतकं मोठं झालं आहे आणि अजूनही ते आपल्या फांद्या लांबपर्यंत पसरवू शकते. वादळ, वारा, पाऊस यासारख्या अडचणी त्याला आणखीनच मजबूत करतात आणि त्यामुळेच आज हे झाड मोठं झालं आहे आणि आता या सर्व अडचणी त्याच्यासमोर अगदी लहान आहेत. आजोबा म्हणाले, बेटा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जोपर्यंत तू तुझ्या आयुष्यात संघर्ष करत नाहीस, जोपर्यंत तू अडचणीतून जाऊ शकत नाहीस, तोपर्यंत तू तुझ्या आयुष्यात यश मिळवू शकत नाही. आता त्या मुलाला यशस्वी व्यक्ती बनण्याचा आजोबाकडून खरा मार्ग मिळाला होता. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमी आरामदायी जीवन जगण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही आयुष्यात जेवढी प्रगती करायला पाहिजे तेवढी नाही करू शकणार. आणि जर तुम्ही प्रत्येक अडचणी सामोरे जाण्यास तयार असाल, संघर्षासाठी सदैव तत्पर असाल, तर तुम्हाला कोणतेही लक्ष्य गाठणे अशक्य होणार नाही आणि मग मोठ्या अडचणीही तुम्हाला अगदी लहान वाटू लागतील. हे ऐकून त्या मुलाने दीर्घ श्वास घेतला आणि मग तो त्या विशाल आणि मोठ्या झाडाकडे पाहू लागला. आजोबांचे शब्द त्याच्या मनात तरळत होते. मित्रांनो, आपण समस्या, अडथळे आणि अडचणी या गोष्टींना आपल्या जीवनाचे शत्रू मानतो, परंतु हे अडथळे, अडचणी आपल्याला अधिक मजबूत करतात आणि आपल्या जीवनात अधिक यशस्वी करतात. कुणीतरी म्हटले आहे की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण येत नसेल तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास चुकीच्या मार्गावर करत आहात.
तर अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.